नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत? अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन, कलम 244 भाग 1। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 13 अनुसूचित क्षेत्रे आहेत। महाराष्ट्रामध्ये एकूण 13 अनुसूचित क्षेत्रे आहेत। तर पुढे जाऊया। एखादे अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत। एखादे अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत। पुढे, तसेच राष्ट्रपती राज्यपालांशी चर्चा करून क्षेत्र कमी अथवा जास्त करू शकतात, सीमा बदलू शकतात, दिलेला दर्जा कमी करू शकतात। राज्यांचे कार्यकारी अधिकार या क्षेत्रांना लागू नसतात। या क्षेत्रांच्या कल्याणासाठी प्रत्येक राज्य आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करते। तर मित्रांनो, ह्या नकाशामध्ये महाराष्ट्रातील 13 अनुसूचित क्षेत्र दिलेले आहेत। नंदुरबार, धुळे, जळगाव, ठाणे, पालघर, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ही सगळी महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्र आहेत। पुढे जाऊया मित्रांनो। आदिवासी सल्लागार परिषद। आदिवासी सल्लागार परिषद या परिषदेमध्ये 20 सदस्य असतात। यातील 75% म्हणजे 3/4 निर्वाचित असतात आणि राष्ट्रपती आदेश देऊन अनुसूचित क्षेत्र नसलेल्या भागामध्ये सुद्धा परिषदा स्थापन करू शकतात। पुढे, कायदे लागू करण्याबाबत राज्यपालांचा अधिकार। कायदे लागू करण्याबाबत राज्यपालांचा अधिकार। संसद किंवा राज्य विधिमंडळाचा एखादा कायदा अनुसूचित क्षेत्राला लागू होत नाही किंवा तो विशिष्ट बदल करून लागू होतो, हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो। तर मित्रांनो, पुढे जाऊया। अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनासाठी राष्ट्रपतींना आयोग नियुक्त करावा लागतो। राज्यघटनेनुसार अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनासाठी राष्ट्रपतींना आयोग नियुक्ती करावा लागतो। तर मित्रांनो, पहिला आयोग कुठला होता? UN डेबर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग स्थापन करण्यात आला होता। या समितीने 1961ला अहवाल सादर केला होता। दुसरा आयोग होता 2002ला दिलीप सिंह भुरिया यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन करण्यात आला। तर मेन उद्देश काय आहे? अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य प्रशासन आणि संरक्षण व विकास सुनिश्चित करणे। तर मित्रांनो, हा अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।